उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर आज गृह मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली आहे। राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत बैठक होणार आहे। सकाळी 10:45 या बैठकीला सुरुवात होणार आहे। अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत। एनडीआरएफ, एसडीआरएफचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत ही महत्त्वाची बैठक होणार आहे। अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले। शिवाजी, आपण पाहतोय मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर आज गृह मंत्रालयात महत्त्वाची बैठक आहे, काय सविस्तर? कारण युद्ध जेव्हा होतं तेव्हा युद्धाच्या झळा फक्त सीमेवरती नाही तर त्या देशातील नागरिकांना देखील बसतात आणि युद्ध होण्यापूर्वी जेव्हा तयारी केली जाते त्या तयारीमध्ये नागरिकांना अधिक सतर्क केलं तर कमी प्रमाणात जीवितहानी किंवा वित्तहानी होत असते। या सगळ्यामध्ये लहान मुलं, त्याच्यानंतर गरोदर महिला यांना देखील मोठा फटका बसत असतो। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून राज्य म्हणून प्रत्येक राज्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत की तुम्ही तयारी करा। आता राज्याचं मदत आणि पुनर्वसन खातं काय करतंय हे देखील महत्वाचा भाग आहे। तर त्याचाच एक भाग म्हणून आता हवाई हल्ला झाल्यानंतर यंत्रणा कशी काम करते हे लोकांना समजणं गरजेचं आहे। कारण अनेकांनी भारतामधल्या लोकांनी युद्ध पाहिलेलं नाहीये आणि अलीकडच्या काळातील युद्ध हे वेगळ्या प्रकारची लढली जातात हेच आपल्या समोर आले। कारण आता युक्रेन आणि रशियाच्या दरम्यान, इस्रायल आणि गाझापट्टीच्या सगळ्या युद्ध आपण टीव्हीवरती पाहिलेत। मात्र जेव्हा भारत पाकिस्तानवरती कारवाई करेल तर कदाचित भारतामध्ये देखील युद्ध जर सुरू झालं आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्या नागरिकांना स्वतःचा जीव वाचवणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून भारतीय यंत्रणा आणि नागरिक यांच्यामध्ये नियंत्रण आणि समतोल राहावा या संदर्भामध्ये काही सूचना देण्यात आल्या तर त्याचं मॉक ड्रिल करण्यात आलेलं आहे। जर हवाई हल्ला झाला तर रेडिओ सिग्नल आणि भारतीय इकडे हवाई हल्ला झालाय, सायरन वाजतो, त्याच वेळेस आपल्या भारतीय जे वायुसेना आहे त्याची जबाबदारी असणार आहे की त्या दरम्यान काय करायचं आहे। तर त्यामुळे खाली नागरिकांना जेव्हा सायरन वाजतो त्यावेळेसच हवाई हल्ला झालेला असताना आपलं वायुदल देखील सक्षम आणि त्याच वेळेस अलर्ट मोडवरती असणं गरजेचं आहे। त्यामुळे त्यांच्या दोघांची रेडिओ सिग्नल आणि हा सायरनचा आवाज त्यांचा मेळ साधणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून हे मॉक ड्रिलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता युद्धाच्या पार्श्वभूमीवरती जो आपला नियंत्रण कक्ष असतो तो नियंत्रण कक्ष कधीही कार्यान्वित नसतो, तर आता तो कार्यान्वित करावा लागणार आहे। तर त्या नियंत्रण कक्षाचं कार्यान्वयन कसं होतं, त्याची कार्यक्षमता किती आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे। आता नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं जात आहे ते प्रशिक्षण आता सुरू करणं अपेक्षित आहे। आता त्या संदर्भात जे गावातील ज्या शाळा आहेत गावखेड्यामध्ये, त्या गावखेड्यामध्ये असलेले माजी सैनिक असतात, त्या माजी सैनिकांना अशा शाळांमध्ये बोलवलं जातं आणि जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्यासोबतच आपल्या घरातील वयोवृद्ध आणि इतर जे नातलग आहेत त्यांचं संरक्षण कसं करायचं तर ते माजी सैनिकांकडनं ते प्रशिक्षित केलं जातं। म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्या हातामध्ये बंदूक वगैरे दिली जात नाही, पण साध्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्या नागरिकांचं, घरातल्या व्यक्तींचं संरक्षण केलं जाऊ शकतं असे प्लॅन हाती घेतले जातात। आणि ब्लॅकआउट म्हटल्यानंतर जेव्हा हवाई हल्ला होत असतो एखाद्या देशाकडनं तर खाली ज्या लाईट्स असतात त्याच्यावरून लोकवस्ती समजत असते। जेव्हा ही विमानं शत्रू राष्ट्राची आपल्या देशावरती इथपर्यंत येतात तेव्हा ते ज्या ठिकाणी लाईट आहे म्हणजे तिथे लोकवस्ती आहे असं समजून अटॅक करत असतात। अशा परिस्थितीमध्ये ताबडतोब तिथल्या वीज नियामक मंडळाकडनं लाईट घालवली जाते, त्याला ब्लॅकआउट म्हणतात। ब्लॅकआउट झाल्यानंतर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्या दरम्यान लहान घरामध्ये मुलं असतात, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी देखील लहान बाळांची काळजी कशी घ्यायची, ब्लॅकआउट झाल्यानंतर घरात इतर उपाययोजना कशा करायच्या, ब्लॅकआउट झाल्यानंतर घरातले काहींकडे इन्व्हर्टर असतात त्यामुळे त्यांनी इन्व्हर्टर लावायचं नसतं, या सगळ्या गोष्टींच्या काळजी ज्या आहे त्या नागरिकांना सांगणं गरजेचं आहे। युद्ध म्हणायला सोपं असतं। शिवाजी, अत्यंत महत्त्वाची ही बैठक आहे, या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून अपडेट घेत आहोत।